आता ते जय जय रघुवीर समर्थ गणेश शारदाश्चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन कृपा कटाक्षाची ये किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जय त्या श्रीकृष्णे वंदू तया ते श्रीराम जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते वंदू या श्री चरण श्री गुरूंचे जय जय रघुवीर समर्थ अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री ज्ञानेश्वरासी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। आनंदयोगी परमपूज्य डॉक्टर काका, श्रद्धेय मंदाताई, ज्ञानेश्वर माऊली आणि गणराया यांना मनपूर्वक वंदन करते आणि ज्ञानेश्वरीच्या चिंतनासाठी जमलेल्या सर्व श्रोत्यांना मनपूर्वक अभिवादन करते। अध्याय 2 ज्ञानेश्वरीतला यावरचं चिंतन आपलं चाललेलं आहे। अर्जुन अत्यंत बेचैन मनस्थितीमध्ये या युद्धभूमीवर उभा आहे आणि मी आणि माझेचा जबरदस्त मोह त्याच्या चित्ताला या ठिकाणी पडलेला आहे। भगवंताला तो शरण गेलेला आहे आणि भगवंत त्याला त्या मोहातून बाजूला काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहेत। सुरुवातीला भगवंतांनी त्याला त्याच्या पराक्रमाची आठवण करून दिली की प्रत्यक्ष शंकराला सुद्धा तू जिंकलेला आहेस, त्यानंतर कितीतरी पराक्रम गाजवलेले आहेस, तुझ्यासारखा धनुर्धर दुसरा कोणीही नाही। या पद्धतीने त्याला त्याच्या पराक्रमाची सुरुवातीला आठवण करून दिली। त्यानंतर जर तू युद्धभूमीतून पाठ फिरवशील आणि पाठ दाखवून पळून जाशील तर तुझी सर्वत्र अपकीर्ती होईल, या पद्धतीची भीती सुद्धा त्याला घातलेली आहे। आणि तिसरं म्हणजे की जर या रणांगणावर युद्ध करता करता जर देहाचं पतन झालं, देह धारातीर्थी पडला तर तुला स्वर्गाची प्राप्ती होईल। या पद्धतीने वेगळ्या वेगळ्या पद्धतीने त्याची समजूत घालणं चाललेलं आहे। आणि भगवंत या ठिकाणी अजून एक ज्याला शेवटचा उपाय कटाक्ष असं म्हणतात, त्या पद्धतीचा शेवटचा उपाय या ठिकाणी आता करत आहेत त्याला मोहातून बाहेर काढण्यासाठी, की जोपर्यंत अंतःकरण मोहग्रस्त आहे तोपर्यंत त्याला त्याचं कर्तव्य जे आहे ते कशा पद्धतीने करायचं आहे आणि त्याला किती श्रेष्ठ आहे ते कर्तव्य ह्याची जाणीव त्याला होणार नाही। आणि म्हणून त्याला मी माझेच्या मोहातून बाहेर पडण्यासाठी तूही कसा आत्मरूप आहेस आणि ज्यांच्याशी तुला युद्ध करायचं आहे तेही सगळेजण कसे आत्मरूप आहेत आणि तो आत्मा जो आहे तो कधीही नाहीसा होत नाही, कधीही मरणपंथाने जात नाही, तो अजर आणि अमर आहे हे त्याच्या मनावर बिंबवल्याशिवाय, स्वतःच्या स्वरूपाची जाण आल्याशिवाय त्याला युद्धाचं कर्तव्यही व्यवस्थित करता येणार नाही। हे लक्षात घेऊन भगवंत आता त्याला आत्मज्ञानाचा आत्मस्वरूपाचा या ठिकाणी उपदेश करत आहेत। त्याला करत आहे म्हणजे त्याचं निमित्त करून ते आपल्याला सुद्धा करत आहे, हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे। या ठिकाणी त्यात सुरुवातीला भगवंतांनी या ठिकाणी त्याला सांगितलेलं आहे की हा देह कसा आहे, तो देह नाशिवंत आहे, अनित्य आहे। त्यानंतर या देहाच्या ठिकाणी असणारे इंद्रिये, त्यानंतर अंतःकरणाला असणारी विषयांची ओढ आणि या विषयांपासून होणारं सुख, हे जे काही आहे ते सुद्धा पूर्णपणे अनित्य आहे। आणि जे बुद्धिमान असतात ते अशा अनित्य सुखामध्ये कधीही रमत नाहीत, रंगत नाही, तर त्याला ओलांडून ते पलीकडे जात असतात।
आणि या इंद्रिये आणि विषय यांच्या संयोगाने जीवात्म्याला नेहमी अनुभव कशाचा येतो, तो सुखदुःखाचाच अनुभव येतो. कारण काही विषय त्याला अत्यंत अनुकूल वाटतात आणि काही विषय जे आहेत ते अत्यंत प्रतिकूल असे वाटतात. अनुकूल संवेदना विषयांविषयी जेव्हा प्राप्त होते त्यावेळेला अंतःकरणाला सुख निर्माण होतं आणि प्रतिकूल संवेदनेतून दुःखाची निर्मिती होत असते. आणि असं सुखदुःखाच्या लाटांमध्ये जो अखंड रंगत राहतो, रमत राहतो, त्याला सुखरूप तत्वाचा अंदाज कधीही येऊ शकत नाही. ह्या दोन्हीच्या पलीकडे गेल्याशिवाय आपलं जे अत्यंत आनंदघन असं स्वरूप आहे त्याची आपल्याला कल्पना सुद्धा येऊ शकत नाही. आणि म्हणून या इंद्रियांनी होणाऱ्या सुखदुःखाच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न जो आहे तो पंडित जे आहेत, विद्वान जे आहेत, तत्वदर्शी जे आहेत त्यांच्या ठिकाणी नेहमी तसा प्रयत्न चाललेला असतो. आणि म्हणून हे सुखदुःख जे आहेत ते विषयांच्या माध्यमातून आणि इंद्रियांच्या साह्याने जीवात्म्याला भोगावे लागतात. पण सुखही जरी झालं आणि दुःखही जरी झालं तरी सुखाची जाणीव असू दे किंवा दुःखाची जाणीव असू दे, या दोन्ही जाणीवांचं जे अधिष्ठान आहे ते मात्र आत्मा हेच आहे. आणि त्या आत्म्याकडे जो लक्ष ठेवतो त्याला आनंदाचा अनुभव येतो. आणि सुखे संतोषानं यावे, दुःखे खेदानं भजावे, ह्याप्रमाणे त्याचं चित्त जे आहे ते सुखदुःखाला समत्वानी पाहण्यासाठी पूर्णपणे तयार झालेलं असतं. आणि त्याला या ठिकाणी विवेकी असं म्हटलेलं आहे की तया सुखदुःखे दोन्ही न पवती आणि गर्भवास सुसंगती नाही तया, की जो त्या सुखदुःखांच्या पलीकडे जातो म्हणजे ते मिथ्या आहेत हे कळून चित्तातून विषय वासनाच जो घालवण्याचा प्रयत्न करतो तो नंतर या विषय वासनेतून सुटून पूर्णपणे जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुद्धा त्याची सुटका होऊ शकते. आणि म्हणून हे पार्था काय झालं पाहिजे तर इंद्रिये आणि त्यांचे विषय त्यांच्यापासून होणारं सुखदुःख ह्याच्या बाबतीमध्ये विवेकी पुरुषांनी कायम उदासीनच राहिलं पाहिजे. म्हणजे त्याच्या पलीकडे जाऊन जीवन जगण्याची सवय जी आहे ती केली पाहिजे आणि ब्रह्मस्वरूपाला ओळखलं पाहिजे. खूप महत्त्वाचा एक भाग जो आहे तो आता या ठिकाणी भगवंत त्याला सांगत आहेत. नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः, हा जो 16वा श्लोक आहे ह्यामध्ये भगवंत अत्यंत महत्त्वाची एक गोष्ट या ठिकाणी सांगत आहेत की भगवंत म्हणतात देह, देहादी जगत म्हणजे देह आणि जगत हे जे काही तुला दिसत आहे, भासत आहे ते कसं आहे तर मिथ्या आहे. मिथ्या आहे म्हणजे दिसत असून सुद्धा, जाणवत असून सुद्धा त्याला सत्यत्व नाही, त्याला स्वतःची अशी सत्ता नाही. आणि म्हणून ते कसं आहे तर भासमान आहे, मिथ्या आहे. आणि जे काही मिथ्या असतं, जे जे पदार्थ उत्पत्ती स्थिती लयवान असतात ते सगळे माईक असतात म्हणजेच ते मिथ्या असतात. आणि मिथ्या पदार्थांना स्वतःची अशी कधीच सत्ता नसते. आणि सत्य वस्तू म्हणजे ब्रह्म आत्मा असं जे तत्व आहे त्याचा मात्र कधीही अभाव होत नाही. सत्य आणि मिथ्या या दोघांचा जो निर्णय आहे तो तत्व साक्षात्कारी लोक जे आहेत ते व्यवस्थित करतात. आणि त्यांना शरण आलेल्या लोकांच्या चित्तामध्ये सुद्धा, साधकांच्या चित्तामध्ये सुद्धा तो विवेक जागृत करण्याची प्रबोधन शक्ती जी आहे ती त्यांच्याजवळ नक्की असते. त्यांच्या ठिकाणी तो विवेक झालेला असतो. तो विवेक कशा पद्धतीचा आहे ते सांगताना फार महत्त्वाची ओवी या ठिकाणी आलेली आहे. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती, की देह आणि अंतःकरणाची म्हणजे स्थूल आणि सूक्ष्म देहाची जी उपाधी आहे त्या उपाधीच्या आतमध्ये चैतन्य नावाचं जे तत्व आहे ते सर्वत्र सदा समत्वानी म्हणजे प्रत्येक अवयवामध्ये पायाच्या नखापासून तर मस्तकावरच्या केसापर्यंत ते चैतन्य नावाचं तत्व जे आहे ते शरीरभर अंतःकरणभर व्यापून असतं. आणि जे तत्वज्ञ आहेत, जे संत आहेत, ते संत तत्वज्ञ जे आहेत ते वरच्या उपाधीकडे न पाहता आतल्या चैतन्याकडे कायमचं त्यांचं लक्ष असतं. म्हणजे चैतन्यावरच कायम त्यांची नजर खिळलेली असते. आणि त्या चैतन्याकडेच कायमचं अनुसंधान त्यांनी टिकवलेलं असल्यामुळे
ते सुखदुःखामध्ये न अडकता अत्यंत आनंदाचा असा सतत त्यांच्या ठिकाणी अनुभव सुरू असतो. अमृतानुभवमध्ये ज्ञानेश्वर माऊली त्या संदर्भात म्हणतात, सणुभोगिजे, की हे संत जे आहेत ते कायमचा सण भोगतात. आता सण भोगतात म्हणजे काय, आपल्याला माहिती आहे की सणवार आले की त्या दिवशी नवीन कपडे घालणे, पंचपक्वान्नाचा स्वयंपाक करणे, देवाला नैवेद्य दाखवणे, आणि सकाळपासून आपण घरातल्या सगळ्यांना बजावत असतो की हा सण आहे बरं, कोणी कोणाशी भांडायचं नाही, अत्यंत आनंदाने आजचा दिवस आपल्याला साजरा करायचा आहे. म्हणजे सणाच्या दिवशी तरी दुःख बाजूला सारून सतत आनंदाने जगण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे, असा एखादा दिवस आपल्या आयुष्यात आपण ठरवत असतो. पण संत जे आहेत त्यांना प्रत्येक दिवसच असा आनंदाचा असतो, कारण वरच्या उपाधींचा त्याग करून त्यांनी आतल्या चैतन्याकडे जे आहे ते पूर्णपणे लक्ष केंद्रित केलेलं असतं. इथं म्हटलंय की सामान्य माणूस जो आहे तो वरचं रंग, रूप आणि गुण या 3 ज्या उपाधी आहेत त्याच्याकडे तुमचं आमचं लक्ष असतं. कुठलीही व्यक्ती जर तुम्हाला आम्हाला दिसली तर पहिल्यांदा आपण त्याचं रंगरूप पाहतो, त्यानंतर त्याचा स्वभाव पाहतो, मग तो वृत्तीने चांगला आहे का वाईट आहे या पद्धतीच्या चर्चा करत राहतो. पण संतांचं लक्ष जे आहे ते मात्र या वरच्या उपाधीकडे नसून आतमध्ये असणाऱ्या चैतन्याकडे असतं. मग कोणी रागावून जरी बोलला तरी तो चैतन्याच्या सत्तेवर बोललेला आहे असं लक्षात ठेवून ते वरचं त्याचं जे वागणं आहे ते ताबडतोब तिथं झटकून टाकतात. आणि म्हणून त्यांच्या चित्तातला आनंद जो आहे तो आनंद कधीही कमी होत नाही. कोणाच्याही संगतीत राहिले तरी वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी, असं या ठिकाणी तुकाराम महाराजांचा अभंग प्रसिद्ध आहे की लोकांतात असले तरी आणि एकांतात असले तरी त्यांच्या आनंदाला कधीच तडा जात नाही. असा अखंड आनंदाचा अनुभव त्यांना जो प्राप्त होतो त्याचं कारण काय आहे, तो उपाधीकडे दुर्लक्ष करून चैतन्याकडे जे लक्ष पुरवायला पाहिजे ते लक्ष त्यांनी पुरवलेलं असतं. आणि त्याच चैतन्याचं अनुसंधान जे आहे ते त्यांच्या चित्ताच्या ठिकाणी असतं. कारण चैतन्य नावाचं तत्व जे आहे, आत्मा नावाचं तत्व जे आहे, तुमच्या आमच्या आतमध्ये कूटस्थ चैतन्य रूपाने जे साक्षीत्वाने त्या ठिकाणी राहिलेलं आहे त्याला संत आत्माराम असं म्हणतात. आणि त्या आत्मारामाकडे लक्ष ठेवूनच, त्याचं सतत अनुसंधान ठेवूनच त्यांचे जीवन जगण्याची पद्धत असते. त्यामुळे ते कधीही सुखी किंवा दुःखी न होता अखंड आनंदाचे डोही, आनंद तरंग या पद्धतीने स्वतः जीवन जगत असतात. डॉक्टर काका गमतीने या ठिकाणी म्हणतात की या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती आणि देशमुख नाकारिती म्हणून दुःखी होती. म्हणजे तुम्ही आम्ही जे आहे ते वरच्या रंगरूपाला, उपाधीला फक्त बघत राहतो आणि त्यांच्या ठिकाणी जे त्रिगुणांचे खेळ चाललेले असतात त्या त्रिगुणांच्या खेळातून तुम्ही आम्ही सुखी किंवा दुःखी होत राहतो. पण संत मात्र या उपाधीला ओलांडून आतमध्ये असणाऱ्या चैतन्याचं अनुसंधान ठेवतात. आणि ते चैतन्य जे आहे ते सच्चित आनंद रूप असल्यामुळे त्याच्या ठिकाणी अखंड ज्याचं मन रंगतं त्याच्या चित्तामध्ये सुद्धा अखंड आनंदाचाच अनुभव येतो. आता इथं उपाधी हा एक शब्द आलेला आहे. उपाधी म्हणजे नेमकं काय, तर अधिष्ठानाच्या अत्यंत जवळ आहे पण अधिष्ठानासारखं नाही. आता अधिष्ठानाच्या अत्यंत जवळ आहे म्हणजे अंतःकरणात ते अधिष्ठान आपलं म्हणजे आत्मप्रकाश व्यापूनच राहिलेलं आहे. मग आपलं अंतःकरण त्या अधिष्ठानाच्या अत्यंत जवळ आहे. पण या अंतःकरणाचे मात्र या अंतःकरणाचं तुम्ही मात्र विशेषण करून घेतलेलं आहे. पण संत आपल्याला शिकवतात की अंतःकरणाचं विशेषण न करता त्याची उपाधी करा. आणि उपाधी करा म्हणजे काय करा, तो उपाधी जी आहे ती आपल्याला बाजूला काढून ठेवता येते. आता उपाधी म्हटल्यानंतर चष्मा आपण डोळ्यावर घालतो, या चष्म्याची उपाधी काय आहे तर चष्म्याचं घर आहे. ते चष्म्याचं घर जे आहे ते आपण बाजूला काढून ठेवू शकतो. काळे कोट ही कोणाची उपाधी आहे तर वकील लोकांची उपाधी आहे. काळे कोट घरी आल्यानंतर ते बाजूला काढून ठेवू शकतात. तसंच शरीर आणि अंतःकरण ही जीवाच्या ठिकाणी नंतर चिकटलेली उपाधी आहे. त्यामुळे विचारांनी त्याचा निराश जो आहे तो जीवाला करता येतो. आणि विचारांनी या उपाधीचा निराश केल्यानंतर आतमध्ये चैतन्याचा अनुभव जो आहे
त्या चैतन्याचं जे अनुसंधान आहे ते टिकवायला मदत होते। आता उपाधी जी आहे ती कशी आहे तर परिणामशील आहे, सतत परिवर्तनशील आहे, त्याच्यामध्ये सतत परिवर्तन घडतं आणि मग अनुकूल परिवर्तन घडलं तर तुम्हाला आम्हाला सुख होतं, प्रतिकूल परिणाम त्या ठिकाणी जाणवले तर तुम्हाला आम्हाला दुःख होतं। म्हणजे या उपाधीच्या संयोगाने शरीर, इंद्रिये, मन, अंतःकरण या उपाधीच्या संयोगानेच तुम्हाला आम्हाला सुखदुःखाचा अनुभव सतत सुरू असतो आणि म्हणून या उपाधीचा विचाराने त्यागच करायला आम्ही शिकलं पाहिजे। आणि म्हणून इथं उपाधी माझी गुप्त, आता प्रत्यक्ष डोळ्याला शरीर दिसतं, अंतःकरण जाणवतं, पण चैतन्य जे आहे ते दिसतही नाही आणि त्याच्याकडे पूर्ण लक्ष वेधल्याशिवाय ते जाणवत सुद्धा नाही। आणि संत जे आहेत ते मात्र अलक्ष्यासी लावावे लक्ष, याप्रमाणे सतत तिकडे त्यांचं लक्ष असतं आणि म्हणून ते अत्यंत सुखरूप झालेले असतात। या ठिकाणी आता हा विवेक जो आहे नित्य अनित्य, शाश्वत अशाश्वत, हा विवेक जो आहे तो करायला साधकांनी शिकलं पाहिजे। 2-3 उदाहरणं या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींनी दिलेली आहेत। ते म्हणतात की राजहंस असतो, त्या राजहंसासमोर जर दूध आणि पाणी असं कोणी एकत्र करून ठेवलेलं असेल तर तो राजहंस बरोबर त्यातलं दूध जे आहे ते प्राशन करतो आणि पाणी जे आहे ते तिथल्या तिथं टाकून देतो, म्हणून त्याला क्षीर नीर विवेक, नीर क्षीर विवेक ह्या पद्धतीने म्हणतात। त्यानंतर सोनाराकडे जर आपण गेलो, सोन्याचे अलंकार काही जुने आपल्याला मोडायचे असतात, नवीन करायचे असतात, त्यावेळेला तो सोनार जो आहे तो त्या सोन्याला अग्नीमध्ये घालतो आणि किडाळ जे आहे, डाग जे आहे तिथं लागलेले तेवढे तो काढून टाकतो आणि फक्त सोन्याला त्या ठिकाणी स्वीकारतो। ह्या पद्धतीने जर आम्ही उपाधीचा त्याग करून फक्त चैतन्याकडे लक्ष वेधण्याचं सतत जर आपण त्या पद्धतीने विचार करायला शिकलो तर त्या चैतन्याच्या सतत अनुसंधानामुळे चित्ताचा आनंद जो आहे तो चढता वाढता राहतो। आणि तोच आम्हाला या सर्व ह्याच्यातून काय करायचं आहे तर या अभ्यासातून चित्ताचा गमावलेला आनंदच आपल्याला पुनरपी प्राप्त करून घ्यायचा आहे। अजून एक उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे। आता पहा, सध्या बाजारात खूप छान हिरवेगार मटार आलेले दिसतात, हरभरा आलेला दिसतो। आता मटार, हरभरा या गोष्टी आपण घरात आणतो, आणल्यानंतर काय करतो तर त्याचे जे सालपटा आहेत, वरचे फोलकट जे आहेत ते सगळे काढून टाकतो आणि आतले हिरवेगार असे मटार किंवा हरभऱ्याचे दाणे जे आहेत ते सेवन करण्यासाठी योग्य मानून ते जे आहे ते मात्र आपण वेगळे काढून ठेवतो। आता इथं सुद्धा जसा विवेक करतो की फोलकट जे आहेत ते काढून टाकतो, फलकट जे आहेत त्याचे ते काढून टाकतो, त्याप्रमाणे नाम रूप इत्यादी फलकटा समान आहे। नाम रूप आणि गुण हे तिन्ही सुद्धा कसे आहेत तर फलकटा समान आहेत, ते सगळं काढून टाकायचं आणि आतल्या चैतन्याचं मात्र काय करायचं आहे तर या ठिकाणी स्वीकार करायचा आहे। आणि अशा पद्धतीने जो सतत स्वीकार करतो तैसे विचारता निरसले, ते प्रपंचू सहजे सांडवले, मग तत्वता तत्व उरले ज्ञानी असी। की ह्याप्रमाणे नित्य काय आहे आणि अनित्य काय आहे, घेण्यायोग्य काय आहे आणि त्यागण्यायोग्य काय आहे, ह्याचा जो सतत विचार करतो तो हळूहळू अनित्य असणाऱ्या प्रपंचापासून स्वतःला सोडवून घेतो आणि तत्व जे आहे, चैतन्य नावाचं तत्व, आत्मा नावाचं जे तत्व आहे ते नित्य म्हणून कायम त्याचं अनुसंधान टिकवतो। त्याच्याविषयी जो सत्यत्वाचा निश्चय करतो तो विवेकी असतो। आणि म्हणून अनित्याच्या ठाई तया अस्तिक्य बुद्धी नाही, निष्कर्षू दोहीही देखिला असे। काय सत्य आहे आणि काय असत्य आहे, काय नित्य आहे, काय अनित्य आहे, काय शाश्वत आहे, काय अशाश्वत आहे, काय सार आहे, काय असार आहे, या पद्धतीचा सतत विचार करून तो असाराचा, अशाश्वताचा, अनित्याचा त्यागच करण्याचा प्रयत्न करतो आणि जे घेण्यासारखं आहे असं शाश्वत सत्य जे आहे तो घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामुळे तो अखंड आनंदाने जगू शकतो। पुढे म्हटलेलं आहे की असं जे सारासार विचार करतात ते सर्व भ्रांतीतून स्वतःची सुटका करून घेतात। आता सार आणि असार विचार कशासाठी करायचा आहे
आसारात गुंतलेलं मन जे आहे ते भ्रांत झालेलं असतं. त्याच्या ठिकाणी 3 प्रकारच्या भ्रांती निर्माण झालेल्या असतात, ज्या आपण सातत्याने पाहतो आहोत आणि पूर्ण 18 अध्याय होईपर्यंत ह्या भ्रांतीचा विचार आपल्यासमोर सातत्याने येणार आहे. पहिली भ्रांती आहे देह तादात्म्य भ्रांती, दुसरी आहे जगत सत्यत्व भ्रांती आणि तिसरी आहे कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती. आता यामध्ये देह आणि चैतन्य, यामध्ये चैतन्याचा स्वीकार केला जातो आणि देह जो आहे तो परिवर्तनशील आहे, तो विकारशील आहे असं म्हणून त्याचा फक्त साधन म्हणून उपयोग करतो. पण साध्याचा दर्जा ज्या वेळेला तो देहाला देत नाही त्यावेळेला तो देह तादात्म्य भ्रांतीतून हळूहळू स्वतःची सुटका करून घेतो. हा लोकत्रयाकारू तो जयाचा विस्तारू, तेथे नामवर्ण आकारू चिन्ह नाही. की हा लोकत्रयाचा म्हणजे त्रैलोक्याचा जो आकार आहे, स्वर्ग मृत्यू आणि पाताळ असे जे 3 लोक आहेत, एवढे 3 लोक जे अनुभवाचे वेगळे वेगळे प्रांत आहेत, त्या सगळे कशाच्या सत्तेवर तुम्हाला आम्हाला भासमान होत चाललेले आहेत? तर ब्रह्माच्या सत्तेवर हे 3ही लोक जे आहेत ते भासमान होत चाललेले आहेत. आणि एक नियम असा आहे की जे ज्याच्या सत्तेवर भासतं ते तद्रूपच असतं. मग आता या सगळ्याचा भास जर तुम्हाला आम्हाला ब्रह्माच्या सत्तेवर होत चाललेला असेल तर हे 3ही सुद्धा खरोखरीच ब्रह्मरूपच आहेत. आता यांना आपण 3 नावं दिलेले आहेत, अनुभवाचे 3 प्रांत म्हणून स्वर्ग मृत्यू आणि पाताळ असे 3 नावं जे आहेत ते आम्ही त्याला दिलेले आहे. पण आत्मा नावाचं जे तत्व आहे ते आकारही धारण करत नाही, पण त्याच्या सत्तेवर नानाविध आकार जे आहे ते भासमान व्हायला लागलेले आहेत. त्यानंतर ते अनाम तत्व आहे. ब्रह्म नावाचं आत्मा नावाचं तत्व जे आहे ते अनाम आहे, परंतु त्याला मात्र आपण ज्या वेळेला आकार प्राप्त होतो त्यावेळेला त्याला वेगळं वेगळं नाव आपण देतो किंवा काही चिन्हांनी ते आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो. पण ब्रह्म नावाचं तत्व या नाम रूप आकार चिन्ह या सर्वांच्या पलीकडचं आहे. तर ते ब्रह्म नावाचं तत्व कसं आहे? जो सर्वदा सर्वगतू जन्म क्षयातितू तया केलियाही घातू कदा नोहे, की ते सर्वत्र सदा समानत्वाने व्याप्त झालेलं आहे. त्याला जन्मही नाही, मृत्यूही नाही आणि क्षय नाही, म्हणजे ते अक्षय आहे असं ते तत्व आहे आणि त्याचा कधीही कोणीही केव्हाही घात करू शकत नाही. आता हे अर्जुनाला कशासाठी पटवणं चाललेलं आहे? तुला जे वाटतं की या समोरच्यांचा मी घात करणार आहे, तर या समोर दिसणाऱ्या सर्व तुझ्या बांधवांमध्ये आणि तुझ्या गुरुजनांमध्ये सुद्धा या 3 गोष्टी त्या ठिकाणी आहेत. कुठल्या कुठल्या 3 गोष्टी आहे? तर एक स्थूल देह आहे, दुसरं आतमध्ये सूक्ष्म देह आहे, त्याच्यामध्ये जीवात्मा नावाचं तत्व भासमान होत चाललेलं आहे आणि त्याच्याही पलीकडे आत्मा नावाचं तत्व आहे. हे आत्मा नावाचं जे तत्व आहे त्याचा कधीही कोणीही घात करू शकत नाही आणि म्हणून तू कोणाचाही वास्तविक पाहता खरोखरीच घात करणार नाहीस. हे त्याला या ठिकाणी समजूत घालणं त्याची चाललेली आहे की नित्य अविनाशी प्रत्यक्षादी प्रमाणांना विषय न होणाऱ्या शरीरधारी आत्म्याचे हे देह नाशवंत आहेत असे वेदशास्त्र संत यांनी सांगितले आहे. म्हणून अर्जुना तू युद्ध कर. अर्जुनाला सांगितलं की आणि शरीर जाता अघवे हे नाशवंत स्वभावे, की हे संपूर्ण शरीर जे आहे ते अस्ति जायते वर्धते विपरिमनते अपक्षीयते आणि म्रियते या 6 विकारांनी ते कायमचं जन्माला आल्यापासूनच वेढलं गेलेलं आहे. तू त्यांचा नाश केला नाहीस तरी सुद्धा ते त्यांच्या स्वभावाप्रमाणे नाशिवंताकडेच त्यांचं काय चाललेली आहे तर वाटचाल चाललेली आहे, कारण त्यांचा स्वभावच मुळात नाशवंत आहे. परंतु जगातील सर्व शरीरे ही स्वभावतःच कशी आहेत तर नष्ट होणारी आहेत आणि म्हणून अर्जुना तुला काय करायचं आहे तर या ठिकाणी या शरीराच्या माध्यमातून त्यांच्या गुणांच्या माध्यमातून जो अन्याय आणि अनाचार या लोकांनी माजवून ठेवलेला आहे त्याचं पारिपत्य करण्यासाठी तुला आता धनुष्य जे आहे ते हातात घ्यावंच लागणार आहे. 19व्या श्लोकामध्ये अजून आपल्यासमोर मांडणी की जो आत्म्याला मारणारा समजतो
आणि जो ह्याला मरणारा मानतो ते दोघेही या आत्म्याला विशेषत्वाने जाणत नाहीत, कारण आत्मा कोणाला मारितही नाही व कोणाकडून मारलाही जात नाही. गमतीचा भाग म्हणून एक सांगते या ठिकाणी की परमपूज्य मंदाताई आम्ही अकोल्याला असताना आमच्या घरी येऊन भगवद्गीता सांगत असत. दर महिन्याला 5 दिवस यायच्या आणि भगवद्गीतेचा एक एक अध्याय जो आहे तो या ठिकाणी त्या आम्हाला समजून सांगायच्या. आता हा दुसरा अध्याय चालू असतानाच ड्रायव्हिंग क्लास मी लावलेला होता, कारण ह्यांनी मला सांगितलं होतं की आपल्याला 4 व्हीलर घ्यायची आहे, तेव्हा तू काय कर तर ड्रायव्हिंग क्लास जॉईन कर. आणि पहिल्यांदा तर मला भीतीच वाटली होती त्या सीटवर बसण्याची, पण मंदाताईंना मी म्हणलं, मंदाताई दुसरा अध्याय ऐकत असताना तुम्ही ज्या वेळेला त्या आत्मतत्वाचं वर्णन केलं आणि मी मारणारा पण नाही आणि मरणारा पण नाही असं ज्या वेळेला तुम्ही त्या ठिकाणी ते आत्मतत्व समजून सांगितलं, तेव्हा मी तिथं निश्चिंतपणाने बसले, कारण माझ्याकडून कोणी मारलाही जाणार नाही आणि मी कोणाकडून मारलीही जाणार नाही, कारण मी आत्मरूप आहे असा त्यावेळेला का होईना पण शाब्दिक निश्चय केलेला असल्यामुळे मी अत्यंत आत्मविश्वासाने नंतर ड्रायव्हिंग सीटवर बसली. आता गमतीचा हा भाग आपल्याला सोडून द्यायचा आहे, पण इथं भगवंत अर्जुनाला सांगतायत की तू धरुनी देहाभिमानाते दिठी सुनी शरीराते मी मारिता हे मरते म्हणतू आहासी. की तुझ्या ठिकाणी स्वतःच्या ठिकाणी देहाभिमान म्हणजे मी अर्जुन आहे, मी आत्मस्वरूप आहे याची जाण जी आहे ती तुझ्या ठिकाणी या ठिकाणी विस्मरणात गेलेली आहे आणि मी देहधारी अर्जुन आहे असं तू स्वतःला देहाभिमान जडून घेतलेला असल्यामुळे मी माझ्या लोकांना कसा मारू, म्हणजे देहाच्या ठिकाणी निर्माण झालेला आहे तो मीपणाचा अभिमान आणि समोरच्या लोकांच्या ठिकाणी जो निर्माण झालेला आहे तो माझेपणाचा अभिमान तुझ्या चित्तामध्ये यावेळेला निर्माण झालेला आहे. आणि या 2 अभिमानामुळे तुला तुझ्या कर्तव्याचं आणि तुझ्या स्वरूपाचं दोन्हीचंही काय झालेलं आहे सद्यस्थितीमध्ये तर विस्मरण झालेलं आहे. आता तुला मी सांगतो की तू या उपाधीला बाजूला सार, म्हणजे देह, त्या देह संबंधी असणारे नातेसंबंध, ह्या ज्या उपाधी आहेत त्या उपाधींना काय करत विचाराने बाजूला सार आणि त्या आत्मतत्वाकडे जर बघण्याचा प्रयत्न करशील तर तू कोणाला मारणार नाही आणि तुला सुद्धा कोणी मारणार नाही आणि तू आत्मरूपाने कधीही मरणारा नाहीस. तसं तुझे म्हणून तू ज्यांना समजतो आहेस ते सुद्धा कधीही आत्मरूपाने मरणारे होणारच नाहीत. म्हणून माझ्या लोकांना कसा मारू असा जो संभ्रम तुझ्या मनामध्ये निर्माण झालेला आहे तो या ठिकाणी त्याग करण्यासच योग्य आहे. तरी अर्जुना तू हे नेणसी जरी तत्वता विचारिसी तरी वधिता तू नव्हेसी हे वध्य नवती. की तू त्यांचा वध करणारा नाही आणि ते सुद्धा आत्मरूपच असल्यामुळे त्यांचं शरीर जाणार आहे पण आत्मरूपाने ते सुद्धा कायमचे अमरच आहेत. आता पुढे परत आपल्या समोर आहे की हा आत्मा कसा आहे, तर आत्मा जो आहे तो केव्हाही जन्मत नाही आणि मरतही नाही. अजर आणि अमर असं आपण नेहमी त्याच्याविषयी बोलतो. हा पूर्वी उत्पन्न होऊन नंतर न होणारा अशा पद्धतीचा आहे का, तर याही पद्धतीचा नाही. ही संपूर्ण सृष्टी निर्माण होण्याच्या आधीपासून असणारं असं जे एकमेव अद्वितीय तत्व आहे तेच हे आत्मा नावाचं तत्व आहे. त्यामुळे त्याचा कुठल्याही प्रकाराने अभाव होत नाही. दुसरेही त्याचा नाश करू शकत नाही, ते स्वतःहून सुद्धा त्याचा कधी नाश होत नाही आणि त्याला कोणी फोडू तोडू काहीच शकत नाही. असं ते जन्मरहित नित्य शाश्वत असणारं आणि पुराण म्हणजे अत्यंत जुनं, समर्थांच्या भाषेमध्ये जुने ठेवणे असं ते षडभाव विकार रहित. आता षडभाव विकार रहित म्हणजे अस्ति जायते इत्यादी जे शरीराला विकार आहेत किंवा काम क्रोध मोह लोभ मत्सर इत्यादी जे अंतःकरणाला निगडित असणारे विकार आहेत हे कुठलेच विकार त्या आत्मतत्वाच्या ठिकाणी अजिबात नाही. आत्म्याच्या सत्तेवर जीवाला या विकारांचा अनुभव येतो पण तो आत्मा मात्र निर्विकार आहे आणि तो आत्मा हे तुझं माझं सर्वांचंच काय आहे तर स्वरूप आहे. आणि म्हणून तू निशंकपणे युद्ध कर, कारण आत्मरूप जे तत्व आहे ते कधीही कोणीही मारू शकत नाही.
का पूर्ण कुंभ उलंडला, तेथ बिंबाकारू दिसे भ्रंशला, परी भानू नाही नासला तया सवे. एक उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे की पाण्याने भरलेली घागर आहे आणि त्या घागरीमध्ये सूर्याचं खूप सुंदर असं प्रतिबिंब त्या ठिकाणी काय झालेलं आहे तर दिसायला लागलेलं आहे. आता कोणीतरी व्रात्य मुलगा आला आणि त्यांनी त्या घागरीला काय केलेलं आहे तर लाथ मारलेली आहे. भरलेली घागर जी आहे ती त्या ठिकाणी पालथी झालेली आहे. आता ती घागर पालथी झाली म्हणून त्यातलं प्रतिबिंब सुद्धा आता दिसेनासं झालं, पण त्या सूर्याचं प्रतिबिंब जे आहे ते जरी त्या ठिकाणी दिसत नसलं तरी बिंबरूप सूर्य त्या ठिकाणी नष्ट झालेला आहे का तर अजिबात नाही. तो जसाच्या तसा वर आकाशामध्ये काय आहे तर मिरवतच आहे. तो जसाच्या तसा दिसतच आहे. तसा आत्मा जो आहे तो हे शरीर नाहीसं झालं म्हणून नाहीसं होत नाही. हे तू कायमचं लक्षात ठेव. पुढे म्हटलंय की जो पुरुष आत्म्याला नित्य असल्यामुळे अविनाशी आणि विकाररहित असल्यामुळे उत्पत्तीरहित जाणतो, तो कोणाला मारण्यास कसा प्रवृत्त होईल आणि स्वतः तरी कोणाला मारेल. तैसे शरीराच्या लोपी सर्वथा नाशू नाही स्वरूपी, म्हणून तू नारोपी भ्रांती बाबा. की शरीराचा नाश झाला तरी आत्म्याचा नाश केव्हाही होत नाही. म्हणून तुझ्या चित्तात जो आता भ्रम निर्माण झालेला आहे की मी यांना मारू कसं आणि आत्म्याच्या ठिकाणी जो तू जन्ममरणाचा आरोप करून ठेवलेला आहेस तो कृपया करू नकोस. ती भ्रांती जी आहे ती तू सोडून दे. आता पुढच्या श्लोकामध्ये अजून एक पद्धतीने भगवंत या ठिकाणी की शरीर स्थूल शरीर आहे, त्या स्थूल शरीराच्या आतमध्ये जीव चैतन्य आहे आणि त्या जीव चैतन्य आणि शरीर यांचं अधिष्ठान जे आहे ते कूटस्थ चैतन्य आहे. आता कूटस्थ चैतन्य जे आहे ते कधीही नाहीसं होत नाही, कारण ते मूळचं ब्रह्मरूपच आहे. फक्त देह या उपाधीमुळे त्याला आत्मा हे वेगळं नाव आपण समजुतीसाठी दिलेलं आहे. पण आत्मा आणि ब्रह्म ह्यामध्ये कधीही केव्हाही कुठेही भेद नाही. आणि म्हणून ते आत्मा नावाचं तत्व, ब्रह्म नावाचं तत्व शरीर जरी गेलं तरी कायमचं तेवढंच तितकंच तसंच राहणार आहे. आणि हे तू कायमचं लक्षात ठेव. आणि जीव चैतन्य जे आहे ते जर तुला गेल्यासारखं वाटत असेल की देह गेला तर जीव चैतन्य सुद्धा त्या ठिकाणी आता राहणार नाही. आता देह ही उपाधी गेली तरी जीव चैतन्य नावाचं जे तत्व आहे ते जोपर्यंत तो जीव भावाने जीवन जगतो आणि त्याच्या चित्तामध्ये अखंड वासना ज्या आहेत त्या इच्छारूपाने राहतात तोपर्यंत तो जीवात्मा सुद्धा शरीर नसलं तरी शरीर शोधण्यासाठी परत इकडं तिकडं भटकत असतो. म्हणजे शरीर रूपाने तो जरी गेलेला दिसत असला तरी सुद्धा लिंगदेहाच्या साह्याने तो दुसरं शरीर मिळेपर्यंत इकडं तिकडं भटकत असतो आणि त्या पद्धतीने तो राहतो. मग आता हे वस्त्र बदलणं जे आहे जीव चैतन्याचं ते कसं आहे तर अगदी सोप्या पद्धतीने इथं दिलंय की वासासी जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्णाती नरोपराणी, की जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेढीजे, तैसे देहांतकारा ते स्वीकारीजे चैतन्य नाथे. की हे जे जीव चैतन्य आहे ते कशा पद्धतीने या ठिकाणी वस्त्र टाकून देतं. आता देहाला या ठिकाणी वस्त्र असं म्हटलेलं आहे. मग जुनं वस्त्र टाकून देऊन नवीन वस्त्र धारण करावं. त्याच पद्धतीने हे जीव चैतन्य जे आहे ते विकारशील शरीराचा त्याग करतं. प्रारब्ध संपल्या क्षणी त्या विकारशील शरीराचा त्याच्याकडून जरी त्याग घडत असला तरी सुद्धा दुसरं शरीर नवीन वस्त्राप्रमाणे ते वासना शिल्लक असेपर्यंत धारण करतच असतं. म्हणून जीव चैतन्य सुद्धा या ठिकाणी नष्ट होणार नाही. ते फक्त एकदाच नाहीसं होतं ज्या वेळेला जीवात्मा देहात असतानाच वासना पूर्ण निर्मूलन करून टाकतो आणि निर्वासन होतो. त्या क्षणी मात्र तो जीवात्मा परब्रह्माशी पूर्णपणे एकरूप होऊन जातो. मग त्याचे जन्म मृत्यू नंतर नाहीत. पण जोपर्यंत तो परमात्म्याशी एकरूप झालेला नाही आणि देह सोडला तरी चित्तातल्या वासना मात्र त्याच्यासोबत जोपर्यंत तशाच आहेत तोपर्यंत मात्र तो ह्या देहातून त्या देहात म्हणजे वेगळा वेगळा देह धारण करून
करून या जगतामध्ये असतोच, म्हणून त्याचंही दुःख करण्याचं तुला अजिबात कारण नाही. तर आत्मा नावाचं तत्व कसं आहे, तर हा जो परमात्मा आहे तो परमात्मा कसा आहे, तर याला शस्त्रेही तोडीत नाही, अग्नीही जाळीत नाही आणि पाणी सुद्धा भिजवत नाही, वारा सुद्धा त्याला सुकवित नाही. हा अनादि नित्य सिद्धू निरूपाधी विशद्धू म्हणून शास्त्रादिकी छेदू न घडे तया, की हा आत्मा जो आहे तो निरवयव आहे, उत्पत्ती रहित आहे, नित्य सत्तावान आहे, देहादी उपाधी त्याला अजिबात नाहीयेत आणि अविद्या मलरहित असा शुद्ध आहे. अविद्येचे 3 परिणाम जे आहेत, मी देह आहे, जग सत्य आहे, मी कर्ता भोक्ता आहे, हे जीवात्म्याच्या ठिकाणी आहे. परमात्म्याचा मात्र ह्या 3 कल्पनेशी अजिबात संबंध नाही. आणि असा जो परमात्मा आहे तो कुठल्याही शस्त्राने त्याचा छेद पावत नाही. आता नैनम छिंदन्ति शस्त्रांनी नैनम दहती पावकः, ह्या श्लोकाचं आपण चिंतन करतो आहोत. आता श्लोक वाचला, तत्वज्ञान ऐकलं की या आत्म्याला शस्त्रे तोडीत नाहीत, अग्नी जाळीत नाही, पाणी भिजवत नाही, वारा सुकवित नाही. आता हे वर्णन कोणाचं आहे हो, तर हे वर्णन जे आहे ते माझ्या मूळ स्वरूपाचं आहे, की मूळची स्वरूपाने मी सुद्धा अशीच आहे. मला कुठल्याही शस्त्राने छेद जाणं शक्य नाही. आत्मरूप जो मी आहे त्याला कशानेही छेद जात नाही. असा आता तत्वज्ञानाचा अभ्यास केला. पण जीवात्मा जो आहे तो मात्र छोट्या छोट्या शब्दांनी त्याला सारखे छेद गेलेले तुम्हाला आम्हाला दिसून येतात. अंतःकरणामध्ये कोणाच्या शब्दांनी अत्यंत जळफळाट निर्माण होतो, म्हणजे अग्नी आत्म्याला जाणत नाही, पण जीवात्मा जो आहे त्याला मात्र शब्दाग्नीने काय होतं, तर आतमध्ये जळण्याचा अनुभव सुद्धा त्याच्या ठिकाणी येत राहतो. मग आता तत्वज्ञान ऐकणं आणि आचरणात उतरवणं, विचारात उतरवणं, ह्यामधला जो फरक आहे, ह्यामधली जी तफावत आहे तीच ह्या चिंतनाने आपण आता एकदम कमी करून टाकायची आहे. त्यामुळे ज्या वेळेला कोणी मला चांगले शब्द बोलतील म्हणजे माझी निंदा करतील किंवा स्तुती करतील, चांगले शब्द बोलतील म्हणजे स्तुती करतील आणि वाईट शब्दाने माझा उल्लेख करतील तेव्हा माझी निंदा केलेली असेल, पण ती निंदा जी आहे ती उपाधीला धरून असते. रूप चांगलं किंवा वाईट असं कोणी म्हटलं तर ते कशाला धरून आहे, तर शरीर या उपाधीला धरून आहे. वृत्तीने चांगला किंवा वाईट असं जर मला कोणी समजत असेल तर ते अंतःकरणातल्या गुणांच्या वृत्तीनुसार ते म्हणणार आहेत. मग आत्ताच आपण पाहतो आहे की नाम रूप गुण हे सगळं कसं आहे, तो उपाधी आहे आणि उपाधीचा नेहमीच त्याग करायचा असतो. त्यामुळे या उपाधीला कोणी कुरवाळलं तरी आणि कोणी त्याला मारलं तरी त्या दोन्हीही गोष्टी आत्म्याच्या सत्तेवरच घडलेल्या आहेत आणि आतला जो आत्मा आहे त्याच्या ठिकाणी ही कुठलीही गोष्ट पोचत नाही, त्याला मारही लागत नाही, ना शाब्दिक मार लागतो ना शस्त्राने मार लागतो. आणि म्हणून त्याच्यापासून आम्ही काय करायचं आहे, तर या तत्वज्ञानाचा अभ्यास केल्यावर अशा शाब्दिक चकमकी ज्या वेळेला व्यवहारात घडतात किंवा कराव्या लागतात तेव्हा तात्पुरत्या त्या समजायच्या आणि लगेच चित्तातून काढून टाकायच्या. म्हणजे आतला आनंद जो आहे तो इतरांच्या शब्दाने आमचा सारखा काय होणार नाही, तर बिघडणार नाही. कारण तत्वज्ञानाचा हा अभ्यास आपण कशासाठी करतो आहोत, तर अखंड आनंदाने जगण्याची कला आपल्याला प्राप्त व्हावी म्हणून ज्ञानेश्वरीचा आणि भगवद्गीतेचा अभ्यास जो आहे तो तुमचा आमचा या ठिकाणी सुरू आहे. याचं भान अभ्यास करताना आपलं सुटता उपयोगाचं नाही. आणि म्हणून नैनम छिंदन्ति शस्त्राने, की शस्त्रांनी सुद्धा ज्या आत्मतत्वाला छेद जात नाही त्याला छोट्या छोट्या शब्दांनी छेद जावा आणि आमचे पापड मोडावेत का, आमचं अंतःकरण त्या ठिकाणी सारखं सुखी किंवा दुःखी व्हावं का. तर जिथं काही या पद्धतीचे आता प्रपंच म्हटला की 4 माणसं एकत्र असतात, आपापल्या नात्याचा प्रत्येकाला अभिमान असतो, त्या नात्याच्या अभिमानातून एकमेकांकडनं अपेक्षा केल्या जातात आणि तिथं शाब्दिक चकमकी जी आहे त्या सातत्याने त्या ठिकाणी घडतच राहतात. आता आपण प्रापंचिके म्हणल्यावर आपल्या घरात 4 माणसं कोण कोण असतात, मुलगा आहे, पती आहे, कन्या आहे, जावई आहे, सून आहे. आता व्यवहार करत असताना काही गोष्टी एकाला अनुकूल वाटतात, त्याच गोष्टी दुसऱ्याला प्रतिकूल वाटत राहतात आणि त्याच्यामुळे या शाब्दिक चकमकी ज्या आहेत त्या घडत राहतात. मग त्या ठिकाणी मी जर साधक आहे म्हणून मला विचार करायचा असेल तर मी कसा विचार करायचा आहे,
व्यवहारात कधीतरी भांडावं सुद्धा लागणार आहे, व्यवहारात कधीतरी एखाद्याला कठोर पद्धतीने बोलावं सुद्धा लागणार आहे, किंवा त्यांचं बोलणंही मला कठोर जे चाललेलं आहे त्यांच्याकडून आलेलं तेही ऐकावं लागणार आहे. मग त्यावेळेला मी या विचारांचा, तत्वज्ञानाचा उपयोग माझ्या जीवनामध्ये कसा करायचा आहे? तर ते सगळे व्यवहार झाल्यानंतर तो त्याच्या आईला बोललेला आहे, ते त्यांच्या पत्नीला बोललेले आहे. मी मात्र कोण आहे? तर आत्मा आहे. असा विचार करून त्या आत्म्याच्या ठिकाणी हे शब्द कधीही पोचत नाही, लागत नाही, आणि अशा निशब्द अवस्थेमध्येच राहण्यामध्ये खरा आनंद आहे. मग शब्दच आठवायचे झाले तर कोणाचे आठवावेत? तर संतांचे आठवावेत. पण इतरांचे शब्द जे मला सतत दुःख देणारे आहेत त्या शब्दांना मी कधीही आठवू नये. आता मोबाईलद्वारे आपण कितीतरी सगळे व्यवहार करतो आहोत. या मोबाईलमध्ये काय काय आहे पहा. काही गोष्टी सेव्ह करायच्या असतात, काही गोष्टी डिलीट करायच्या सुद्धा व्यवस्था त्या ठिकाणी आहे. मग ज्या शब्दांनी मला नेहमी दुःख होतं असे शब्द ताबडतोब अंतःकरणातून डिलीट करून टाकायचे, आणि ज्या शब्दांनी मला तत्वज्ञानाचा अभ्यास करायला आणि ते विचार करायला बळ मिळणार आहे असे जे संतांचे शब्द आहेत ते मात्र अंतःकरणामध्ये सेव्ह करून ठेवायचे. मग इतरांचे शब्द डिलीट करणे आणि संतांचे शब्द अंतःकरणामध्ये सेव्ह करून ठेवणे याला साधना असे म्हणतात. खूप प्रश्न असतात आमच्या समोर, अहो साधना म्हणजे नेमकं काय करायचं? ह्या पद्धतीची अशी साधना सतत केल्याशिवाय आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ऐक्य मला पावता येणार नाही, आणि म्हणून या पद्धतीचे विचार जे आहेत ते करण्याचा मी प्रयत्न केला पाहिजे. पुढच्या श्लोकात इथं आपल्या समोर आहे की अर्जुनाला सांगतायत की अर्जुना हा नित्यू अचळू हा शाश्वतू सर्वत्र सदोदितू परिपूर्ण हा, की हा आत्मा जो आहे जो तुझ्याही आतमध्ये पूर्णपणे व्यापून आहे, माझ्याही आतमध्ये पूर्णपणे व्यापून आहे, आणि समोर तुला जे शत्रू म्हणून तुझ्या समोर उभे आहेत बांधव त्यांच्याही आतमध्ये हेच आत्मतत्व जे आहे ते पूर्णपणे व्यापून आहे. आता ते आत्मतत्व कसं आहे? तर नित्य आहे, त्याला कधीही तोडता येणार नाही, त्याला कधीही जाळता येणार नाही, किंवा त्याला ओलं सुकं काहीही करता येणार नाही. ते नित्य व्यापक स्थिर निष्क्रिय आणि सर्व काळ एकरूप असणारं असं आहे. मग युद्धाचा जो काय प्रसंग तुझ्यासमोर आलेला आहे ते युद्ध उपाधीशी करणार आहे, एवढं लक्षात ठेव. दोन्हीच्या आतलं आत्मतत्व जे आहे ते मात्र सर्वत्र सदा समत्वाने व्याप्त असणारं आहे, आणि असं जे परिपूर्ण तत्व आहे त्याचा निश्चय करूनच हे युद्ध तू करू शकतोस. हा आत्मा कसा आहे? तर अव्यक्त आहे, अचिंत्य आहे. अव्यक्त आहे म्हणजे नामरूपाने तो कधीही व्यक्त होणार नाही. अचिंत्य आहे म्हणजे त्याच्याविषयी जगातला एखादा पदार्थ पाहिल्यानंतर त्याच्याविषयी आपण चिंतन करू शकतो, कारण व्यक्तिनिष्ठ आणि वस्तुनिष्ठ या पद्धतीने दोन प्रकारांनी त्याचं वर्णन आम्ही करू शकतो. पण ब्रह्म नावाचं तत्व जे आहे ते अचिंत्य आहे, अविकारी आहे. अविकारी कसं आहे ते आपण पाहिलं की षड्विकार जे शरीराला आहेत तेही त्याला नाहीत, आणि अंतःकरणाला असणाऱ्या ज्या षड उर्मी आहेत त्याही त्याच्या ठिकाणी नाही, असं ते अविकारी तत्व आहे. आणि अशा आत्म्याला जाणून तो आत्मा अजर आणि अमर आहे. तुझ्या ठिकाणीही ते तत्व आहे आणि समोरच्याच्या ठिकाणी सुद्धा ते तत्व आहे. ते कधीही जात नाही, कधीही येत नाही, ते मरत नाही, ते जळत नाही, ते शस्त्रांनी छेदता येत नाही. हे सगळं लक्षात ठेवून तू या जाणाऱ्या देहाविषयी शोक करू नकोस, किंवा जाणाऱ्या जीवचैतन्याविषयी सुद्धा शोक करत राहणं हे योग्य नाही. कारण जीवचैतन्य सुद्धा दुसरं वस्त्र धारण करून परत या पृथ्वी तलावर आल्याशिवाय राहणार नाही. आता हा आत्मा कसा आहे? तर तर्काच्या दृष्टीने तो त्याचा काय करता येत नाही, तर तर्काच्या दृष्टीला तो कधीही जाणवू शकणार नाही. म्हणून तर्कट बुद्धी परमार्थाला कधीही अनुकूल नसते. त्या आत्मस्वरूपाशी मला जर ऐक्य पावायचं असेल तर शास्त्रशुद्ध विचार करण्यासाठी मी सतर्क राहायला पाहिजे, पण तर्कट बुद्धी जी आहे ती मात्र मला माझ्यातून घालवता आली पाहिजे. हा आत्मा कसा आहे?
पुढे सांगतात की हा गुणत्रय रहितू अनादि अविष्कृतू व्यक्तीसी अतितू सर्व रूप, की सत्व रज तम हे 3 गुण जे आहे याच्यानी प्रत्येक जीवाचा स्वभाव बनलेला आहे। आता तमोगुण आणि रजोगुण हे भरपूर प्रमाणात वाढलेले समोरचे शत्रू तुझ्या समोर आहेत आणि त्या गुणांमुळेच ते नको त्या गोष्टी करायला या ठिकाणी काय झालेले आहेत तर उभे ठाकलेले आहेत। पण आत्मा नावाचं तत्व जे आहे ते मात्र गुणरहित आहे, अविकारी आहे असं परत परत सांगितलेलं आहे आणि स्थूल सूक्ष्म आकाराच्या सुद्धा ते पलीकडचं आहे। गुणत्रय रहितू, की या 3 गुणांनी आपला स्वभाव बनलेला असतो, पण आत्मस्वरूप जे आहे त्याला या गुणांचा स्पर्श सुद्धा होत नाही। आता दत्तात्रयाचं वर्णन करताना डॉक्टर काका या कॅलेंडरच्या ओवीमध्ये म्हणतात, दत्तात्रय कसा आहे तर देहत्रयाते अलिप्त, या 3 देहापासून अलिप्त असणारा। आता देहात असून देहापासून अलिप्त असणारा असा जो देव आहे तो लक्षात ठेवावा आणि त्या देवाची उपासना म्हणजेच आपण सुद्धा या 3 गुणांच्या पलीकडे जाऊन स्वभावाचा त्या वेळेला त्या गुणाला आवाहन करून त्याचा नक्की उपयोग करायचा आहे। पण प्रत्यक्षात मात्र या गुणांचा माझा अजिबात संबंध नाही, हेही आम्ही लक्षात ठेवायचं आहे। अर्जुना ऐसा हा जाणावा सकळात्मकू देखावा, मग सहजे शोकू आगवा हरेल तुझा, की अशा प्रकारचा जो आत्मा आहे तोच सर्वांचं मूळचं स्वरूप आहे। ह्या पद्धतीने जर तू निश्चयात्मक रीतीने त्याला जाणशील तर ज्ञानदृष्टीने जर अखंड त्या आत्मतत्वाचा शोध घेशील तर तुझ्या चित्तातला सर्व तऱ्हेचा शोक जो आहे तो नक्की नष्ट होईल। आता पहा, आपल्याही जीवनामध्ये कितीतरी आपल्या कुटुंबियांमध्ये मृत्यूचे प्रसंग उद्भवतात, आपण ते पाहतो। पण तत्वज्ञानाचा अभ्यास जर थोडाफार झालेला असेल आणि संत संगतीमध्ये जर आपण तो तत्वज्ञानाचा अभ्यास केलेला असेल तर समोर देह म्हणजे जीव चैतन्य गेलेला देह समोर पडलेला दिसत असताना सुद्धा चैतन्य रूपाने ती व्यक्ती कायमची आहे असा निश्चय करून आपल्याला आपल्या शोकाला नक्कीच आवर घालता येतो। समर्थही आपल्याला सांगतात, रामदास स्वामी शेवटच्या क्षणी आपल्या शिष्यांना काय सांगतायत, जेव्हा शिष्यांच्या लक्षात आलं की आता हा देह आपल्याला परत दिसणार नाही आणि ही वाणी आपल्या परत कानावर पडणार नाही, आपल्याला अत्यंत मंगल असा उपदेश करणारी वाणी जी आहे ती परत आपल्या कानावर पडणार नाही, म्हणून शिष्यवर्गाला अतिशय त्या ठिकाणी दुःख होत होतं आणि त्यावेळेला समर्थांनी त्यांना काय सांगितलेलं आहे, माझी काया आणि वाणी गेली म्हणाला अंतःकरणी, परिमी आहे जगज्जीवनी निरंतर, की माझी काया आणि वाणी गेली आहे असं जरी तुम्हाला वाटत असलं तरी या जगज्जीवनी मी मात्र निरंतर आहे। मग कशाच्या रूपाने समर्थ निरंतर आहेत तर आत्मचैतन्याच्या रूपाने, कारण ते कधीही येत नाही आणि जात नाही, ते अखंड असणारं तत्व आहे आणि तेच प्रत्येक जीवाचं स्वरूप असल्यामुळे प्रत्येक जीव सुद्धा आत्मचैतन्याच्या रूपाने कायमचा अमरच आहे। पण आत्मचैतन्याची सत्ता जो विसरलेला आहे तो मात्र या देहादी उपाधींशी निगडीत होतो, तादात्म्य पावतो आणि त्या देहाच्या सोबत मी आलेला आहे आणि देहाच्या नंतर मी नष्ट होणार आहे ह्या भयाने अत्यंत व्याकुल होऊन आत्मचैतन्य रूप आनंद रूप असून सुद्धा अखंड जीवनभर मात्र रडारडी करत राहतो। या ठिकाणी भगवंत अर्जुनाला म्हणतात की सर्वात्मक आत्मा असं त्याचं स्वरूप जर तू जाणलं तर द्वैत मी माझं तू तुझं इत्यादी जे द्वैत तुझ्या मनात निर्माण झालेलं आहे तेही त्या ठिकाणी निवृत्त होईल आणि जिथं द्वैत नाही त्या ठिकाणी भय नाही, म्हणजे कुठल्याच प्रकारचं दुःख नाही। तर हे युद्ध जे आहे ते कर्तव्य म्हणून तू शांतपणे करू शकशील आणि शोक जो सध्या तुला पुढे काय होईल नंतर काय होईल, यांचे देह नष्ट झाले तर मला किती पाप लागेल वगैरे वगैरे जे अनेक विचारांनी तुझं चित्त या ठिकाणी कलुषित झालेलं आहे ते चित्त सुद्धा शुद्ध होऊन जाईल, कारण आत्मा जो आहे तो अत्यंत शुद्ध आहे। म्हणून शुद्ध आत्म्याचं चिंतन करता करता त्याचं ध्यान करता करता जीवात्मा सुद्धा अत्यंत शुद्ध होतो आणि शुद्ध अंतःकरणाला शुद्ध आत्म्याची जाण जी आहे ती लगेचच येऊ शकते। या पद्धतीने आपण आता
दुसऱ्या अध्यायातल्या 151व्या ओवीपर्यंत आलेले आहोत। आता पुढच्या गुरुवारी पुढच्या ओवी पाहण्याचा प्रयत्न करू। जय जय रघुवीर समर्थ। पुंडलीक वरदा हरी विठ्ठल। श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। पुढच्या गुरुवारी भेटू।